विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी भाग 2 मधलं जे पहिलं प्रकरण आहे आपलं, त्या पहिल्या प्रकरणातला जो मुद्दा आहे आपला बिटवीननेस मीन्स दरम्यानता हे पाहणार आहोत. व्हॉट इज मीन बाय बिटवीननेस त्या अगोदर आपण थोडंसं पाहूया. इफ देअर आर 3 कोलिनियर पॉइंट्स. कोलिनियर म्हणजे एकरेषीय. समजा 3 बिंदू एकरेषीय असतील, देन देअर आर 3 पॉसिबिलिटीज. 3 पॉसिबिलिटीज म्हणजे त्यामध्ये 3 शक्यता असू शकतात. म्हणजे सपोज इफ आय टेक पॉइंट ए, पॉइंट बी अँड पॉइंट सी, दीज आर कोलिनियर पॉईंट्स. मग हे जर एकरेषीय बिंदू असतील तर त्यांच्यामध्ये 3 पॉसिबिलिटीज काय असतील पहा, आपण पाहूयात जरा. आता पहा, इथं ए असेल, इथं बी असेल, इथं सी असेल, असं सुद्धा असू शकतं. किंवा दुसरी पॉसिबिलिटीज आपली काय असू शकते. आता बी मध्ये घेतला होता आपण, ए मध्ये घेऊ. ए इथं मध्ये असेल, इकडं बी असेल आणि इकडं सी असेल. आणखी एक पॉसिबिलिटी या ठिकाणी तयार होऊ शकते पहा. या ठिकाणी समजा आता इथं बी मध्ये घेतला होता, इथं ए मध्ये घेतला मी, आता मी इथं सी घेतो, म्हणजे इथं ए असेल, इथं बी असेल. दीज आर द 3 म्हणजे शक्यता आहेत. आपण फक्त काय करतो, एका रेषीय बिंदूमधल्या 3 बिंदू मध्ये कोण असेल त्याच्याविषयी शक्यता पाहतोय पहा. एकदा बी मध्ये, एकदा ए मध्ये, एकदा सी मध्ये. आता ह्या पहिल्या आकृतीच्या संदर्भात आपण असं म्हणू शकतो, पॉइंट बी इज बिटवीन ए, पॉइंट ए अँड पॉइंट सी. म्हणजे पॉइंट बी इज बिटवीन पॉइंट ए अँड पॉइंट सी. इथं असं म्हणतो पॉइंट ए इज बिटवीन पॉइंट बी अँड पॉइंट सी. इथं असं म्हणू शकतो पॉइंट सी इज बिटवीन पॉइंट ए अँड पॉइंट बी. म्हणजे थोडक्यात काय की बिंदू बी हा ए आणि सीच्या दरम्यान आहे. मराठीमधून जर लिहायचं म्हणलं तर बिंदू बी हा ए आणि सीच्या मध्ये आहे. मध्यभागी नाही, पण त्याच्यामध्ये कुठेतरी तो बिंदू आहे. दिस इज अ बिटवीननेस. म्हणजेच आता पहा, बिटवीननेस म्हणजे काय, त्याची आपल्याला व्याख्या पाहिजे. इफ डिस्टन्स ए सी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी, then point B is between the points A and C. Between A and C. This is a definition of betweenness. जर तुम्ही पाहिलं परत, डिस्टन्स ए सी म्हणजे ए पासून सी पर्यंतचं अंतर बरोबर ए पासून बी पर्यंतचं अंतर अधिक बी पासून सी पर्यंतचं अंतर, याला आपण म्हणतो बिटवीननेस किंवा त्यालाच म्हणतात दरम्यानता. आणि दिस कॅन बी शोन ॲज ए बिटवीन बी बिटवीन सी. लक्षात ठेवा कसं लिहिलं बघा, वाचायचं आहे कसं, ए बिटवीन बी बिटवीन सी. म्हणजेच मराठीत जर म्हणलं आपण तर ए दरम्यान बी दरम्यान सी. ए दरम्यान, या चिन्हाला काय म्हणायचं, दरम्यान. ए दरम्यान बी दरम्यान सी. ए बिटवीन बी बिटवीन सी असं लिहितो. याचाच अर्थ काय की बी हा बिंदू ए आणि सीच्या मध्ये असा आहे की ए पासून सीचं अंतर या दोन अंतराच्या म्हणजे ए बी आणि बी सीच्या अंतराच्या काय असतं, बेरजे एवढं असतं. आता पहा, याच्यावर आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 मधले बरेच एक्झाम्पल्स हे या सूत्रावर आपल्याला काय करायचे, सोडवायचे आहेत. दरम्यानता म्हणजेच बिटवीननेस हे तुमच्या आता लक्षात आलेलं असेल. आता प्रॅक्टिस सेट 1.1 मधला पहिला आणि दुसरा प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये सोडला होता. आता या ठिकाणी प्रॅक्टिस सेट
1.1 मोठा पॉईंट आहे, त्याच्यामुळे एक 2-3 व्हिडिओ याच्यासाठी आपल्याला द्यावे लागणार आहेत. प्रॅक्टिस सेट 1.1 मधला क्वेश्चन नंबर 3 या ठिकाणी आपण पाहूयात. काय म्हणले त्या क्वेश्चनमध्ये, फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो, फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो find which of the point is, find which of the point is between other 2 points, between other 2 points, if the points are not collinear, if the points are not collinear, state so. आता मराठीमध्ये दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू कोणत्या 2 बिंदूंच्या दरम्यान आहे ते लिहा, आणि जर बिंदू एक रेषीय नसतील तर तसं मेन्शन करा किंवा स्टेट करा. असं एक्झाम्पल आहे. म्हणजे थोडक्यात काय की आपल्याला ह्याच्यामध्ये त्या 3 बिंदूमध्ये बिटवीननेस आहे किंवा नाही ते ठरवायचं आहे, आणि जर नसेल तर सांगायचं की ते बिंदू कोलिनियर नाहीत किंवा एक रेषीय नाहीत. त्यातलं पहिलं एक्झाम्पल या ठिकाणी मी घेतो. पहा, डिस्टन्स PR 7 दिलं आहे त्यांनी. डिस्टन्स PR इज इक्वल टू 7, डिस्टन्स PQ इज इक्वल टू 10, डिस्टन्स QR इज इक्वल टू 3. असे 3 डिस्टन्स या ठिकाणी दिलेले आहे. डिस्टन्स PR इज इक्वल टू 7, डिस्टन्स PQ इज इक्वल टू 10 आणि डिस्टन्स QR इज इक्वल टू 3. आता बघा, एखादा बिंदूमध्ये असेल, कोणता बिंदूमध्ये असला पाहिजे तर ते आपण नंतर आकृती काढून मी तुम्हाला ते दाखवणारच आहे. पण एक पहिली गोष्ट अशी की याच्यातलं सगळ्यात मोठं डिस्टन्स कुठलं आहे, 10. म्हणजे थोडक्यात काय की अगोदर मोठं डिस्टन्स जे आहे ते लिहायचं आपण. काय म्हणलं मी, डिस्टन्स PQ इज इक्वल टू 10. दिस इज माय इक्वेशन नंबर 1. आणि दुसरं काय करायचं आहे की राहिलेले 2 डिस्टन्स आहेत का नाही त्यांची काय करू आपण, बेरीज करू. आता डिस्टन्स राहिलेलं PQ घेतले आपण, PQ 10, पण डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स QR इज इक्वल टू, दोघांची बेरीज करायची बाकीची. PRची किंमत किती 7, QRची किंमत किती 3, 7 प्लस 3 इज इक्वल टू 10. इक्वेशन नंबर 2. पहा, इक्वेशन 1 आणि 2 दोघांच्याही उजव्या बाजू राईट हँड साईड्स काय आहेत, इक्वल आहेत. म्हणजे लेफ्ट हँड साईडसुद्धा काय असल्या पाहिजे, इक्वल असल्या. मग फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 समीकरण नंबर 1 आणि 2 वरून मी काय म्हणू शकतो, डिस्टन्स PQ इज इक्वल टू डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स QR. असा संबंध आपण इथं लिहू शकतो. म्हणजे 7 अधिक 3 बरोबर 7 अधिक 3 बरोबर 10. म्हणजेच आता बघा या ठिकाणी काय असलं पाहिजे की दरम्यानता आहे, बिटवीननेस आहे. मग विच पॉईंट इज बिटवीन. आता बघा इथं मी आकृती काढतो, लगेच तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी आकृती काढतो. या ठिकाणी मी PQ म्हणजे P आणि Q हे कुठं असतील, कडेला असतील, आणि मधी तो कुठला तरी एक बिंदू काय असेल, R असेल. बघा PQ बरोबर PR अधिक RQ आलं. म्हणजे पॉईंट R इज बिटवीन पॉईंट P अँड Q. म्हणजेच याच्यामध्ये जी बिटवीननेस आहे, ही बिटवीननेस जी आहे ती कशी आहे, P बिटवीन R बिटवीन Q, P बिटवीन R बिटवीन Q. म्हणजे बिटवीन पहा, मोठं जे अंतर आहे त्याच्या एवढी बाकीच्या दोघांची बेरीज आली की समजायचं देर इज अ बिटवीननेस किंवा दरम्यानता त्याच्यामध्ये आहे. एक्झाम्पल नीट पहा कसं सोडवलं आहे ते. पहा, मोठ्या अंतराला समीकरण 1, दुसऱ्या दोघांची बेरीज केली, ती दोघांची बेरीज पण सेम आली, त्याच्यामुळे इथं बरोबरचं चिन्ह आलं, आणि याच्यामध्ये बिटवीननेस आहे. म्हणजे दिस पॉईंट्स आर कोलिनियर पॉईंट्स असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. तर ठीक आहे, याच्यातलंच आणखी एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊयात की ज्यामध्ये कोलिनियर नसेल.
6वं गणित मी या ठिकाणी घेतोय पहा. डिस्टन्स डी ई, मोठा डी काढलाय त्यांनी. डिस्टन्स डी ई इज इक्वल टू 5. डिस्टन्स ई एफ इज इक्वल टू 8. डिस्टन्स डी एफ इज इक्वल टू 6. आता पहा याच्यातलं मगाच्या सारखं सेम गणित करायचं आपल्याला. इक्वेशन नंबर 1 म्हणजे आपलं कुठलं असेल, सगळ्यात मोठं डिस्टन्स. सगळ्यात मोठं डिस्टन्स बघा, तुम्ही पण विचार करत चला. ई एफ हे डिस्टन्स सगळ्यात काय केलं त्यांनी, मोठं दाखवलं. मग मी त्या ठिकाणी काय म्हणणार, डिस्टन्स ई एफ इज इक्वल टू 8. इक्वेशन नंबर 1. उरलेल्या दुसरं इक्वेशन कसं लिहायचं, तर उरलेल्या दोघांची बेरीज म्हणजे डिस्टन्स कुठला डी ई अधिक डिस्टन्स कुठला डी एफ इज इक्वल टू 5 + 6 विच इज इक्वल टू किती येतं तुमचं 11. इक्वेशन नंबर 2. आता बघा फ्रॉम इक्वेशन 1 and 2 इथं 8 आहे, इथं किती आहे 11 आहे. सारखे आहेत का, नाही. म्हणून या ठिकाणी म्हणून मी काय म्हणणार, डिस्टन्स ई एफ इज नॉट इक्वल टू, मग मी काय म्हणलो होतो इक्वल टू, आता काय म्हणतो नॉट इक्वल टू डिस्टन्स डी ई प्लस डिस्टन्स डी एफ. आणि मग हे इक्वल टू नाही आहेत, याचाच अर्थ दरम्यानता ही फक्त कोलिनियर, म्हणजे जर बिंदू एकरेषीय असतील तरच दरम्यानता असते, नाहीतर दरम्यानता नसते. म्हणून काय म्हणायचं, दीज पॉईंट्स आर नॉट कोलिनियर पॉईंट्स, म्हणजे हे कोलिनियर पॉईंट्स नाहीत. पहा एक एक्झाम्पल आपण कोलिनियरचं घेतलं आणि एक एक्झाम्पल आपण नॉट कोलिनियरचं घेतलं. त्यामुळं तुम्हाला बाकीचे एक्झाम्पल्स यामधले निश्चितपणे काय होतील, सुटतील. आता त्याचमधला क्वेश्चन नंबर 4 पहा. ऑन अ नंबर लाईन पॉईंट्स ए बी सी आर सच दॅट ऑन अ नंबर लाईन शक्यतो तुम्ही पुस्तक घेऊन बसत जा, म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल वगैरे व्यवस्थित वाचता येईल ते. ऑन अ नंबर लाईन पॉईंट्स ए बी सी आर सच दॅट पॉईंट्स ए बी सी आर such that distance AC is equal to 10, distance CB is equal to 8. Find distance AB. Find distance AB considering all possibilities. Considering all possibilities. म्हणजे काय म्हणलं त्यांनी पहा, की एका संख्या रेषेवर ए बी सी हे 3 बिंदू आहेत, की ए पासून सी पर्यंतचं अंतर 10 आहे, सी पासून बी पर्यंतचं अंतर 8 आहे. तर आपल्याला डिस्टन्स काय काढायचं आहे, ए बी काढायचं आहे. आणि कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज म्हणजे पहा, की कुठलाही बिंदू तुम्ही मध्ये घेऊ शकता, कुठलेही 2 बिंदू कडेला घेऊ शकता. आता या ठिकाणी असं जर असेल तर आय हॅव टू चेक ऑल दी पॉसिबिलिटीज म्हणजे काय, शक्यता. आता पहिली जी पॉसिबिलिटीज असेल पहा, पहिली पॉसिबिलिटीज मी ही कन्सिडर करतो. आता मला माहीत नाही कुठलं बरोबर आहे, त्यावेळेस मला ए बी काढायचं आहे. पहिली पॉसिबिलिटी दरम्यानता या ठिकाणी इथं आहे. पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये काय करतो मी, ए बी कडेला घेतो, ए बी आणि मध्ये बिंदू घेतो सी. आपण सगळे बिंदू एकदा मध्ये घेऊन पाहणार आहेत, लक्षात घ्या. ऑल पॉसिबिलिटीज म्हणले त्यांनी. आणि मग आता ही जर दरम्यानता कशी आहे, ए बिटवीन सी बिटवीन बी. आणि मग ह्याचं सूत्र कसं लिहू शकतो बघा, ह्याच्या बिटवीननेसमधलं नाही कळालं तर याच्यावरून आपलं सूत्र लिहू शकतो ह्या आकृतीवरून. काय, डिस्टन्स ए बी इज इक्वल टू डिस्टन्स ए सी प्लस डिस्टन्स सी बी. आता इथं काय काय दिलं आहे मला, ए सी दिलं आहे बा. मग आता ए सी दिलं आहे, ए सी किती दिलं आहे मला 10. बी सी किती दिलं आहे, सी बी किती दिलं आहे 8. म्हणजे हे डिस्टन्स काय असेल 18 युनिट्स. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 80. दिस इज माय फर्स्ट पॉसिबिलिटी दॅट सी इज बिटवीन ए अँड बी. नाव आय हॅव टू चेक द सेकंड पॉसिबिलिटी मी बी मध्ये घेतो. पहा, मग आता या ठिकाणी सेकंड पॉसिबिलिटीमध्ये मी काय करणार आहे,
या ठिकाणी बीमध्ये घेतो. समजा बी घेतला, इकडं तुमचा ए आहे, इकडं तुमचा सी आहे. पहा सी इथे घेतला, ए इथे घेतला, तरी काय बीमध्ये घेतला हे महत्त्वाचं. आता ह्याच्यावरून आपण चेक करू काय होतं ते, म्हणजे डिस्टन्स पहा ए सी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी. बरोबर आहे, ए बी प्लस बी सी. आता पहा दिलंय काय, मला गणित विसरायचं नाही. आय हॅव गिवन डिस्टन्स ए सी दिलं आहे पहा इथं, ए सी 10 दिलं आहे. मग ठीक आहे, ए सी 10, डिस्टन्स ए बी मला काढायचं आहे, प्लस डिस्टन्स बी सी किती दिलं आहे मला इथं, सी बी म्हणजेच बी सी किती दिलं आहे 8. बरोबर आहे. मग आता इथं ए बी जे काढायचं ते पुढे गेलं आहे. मग जरा मला पक्षांतर करून घेतो मी एक स्टेप. डिस्टन्स ए बी प्लस 8 इज इक्वल टू 10, चेंजिंग साईड, चेंजिंग साईड्स. मग आता काय होईल पाहायचं, डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 10 मायनस 8, म्हणजे डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 2 युनिट्स. म्हणजे ही माझी काय होती, दुसरी पॉसिबिलिटी होती. पहा पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये ए बीचं डिस्टन्स माझं किती आलं, 18 आलं. दुसऱ्यामध्ये किती आलं, 2 आलं. नाव आय हॅव टू चेक द थर्ड पॉसिबिलिटी ऑल्सो. थर्ड पॉसिबिलिटी बघा, एकदा सीमध्ये घेतला, एकदा बीमध्ये, आता एकदा मी एमध्ये घेतो. एकदा मी काय करतो, ए बिंदूमध्ये घेतो. एमध्ये घेतला, इकडे समजा मी बी घेतला आणि इकडे काय घेतला, सी घेतला. एमध्ये घेतला, इकडे बी घेतला, इकडं सी घेतला. आता परत याच्यावरून सूत्र मला बिटवीननेसचं काय लिहिता येईल, डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी म्हणजेच बी ए प्लस डिस्टन्स ए सी. ओके नको, आता डिस्टन्स बी सी मला दिलेलं आहे, किती दिलं आहे, 8 इज इक्वल टू, लक्षात घ्या 8 इज इक्वल टू डिस्टन्स ए बी प्लस ए सीचं डिस्टन्स किती 10. आता परत ए बी पुढे गेलं आहे, म्हणजे मला आता इकडे घ्यावं लागेल काय, डिस्टन्स ए बी इज इक्वल टू नाही, डिस्टन्स ए बी प्लस 10 इज इक्वल टू 8, चेंजिंग साईड, चेंजिंग साईड्स. पहा ह्याच सूत्रांचा वापर करून तुम्हाला पुढचा प्रश्न जो आहे, प्रश्न 6वा, तो 6वा तुम्हाला या ठिकाणी सोडवायचा, म्हणून जरा थोडंसं लक्ष द्या. मग आता इथं काय येईल, डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 8 मायनस 10. काय आलं पहा, 8 मायनस 10. आता असं असू शकतं, 8 मायनस 10चं उत्तर येईल -2 युनिट्स, बट डिस्टन्स इज नेव्हर निगेटिव्ह, म्हणजे हे उत्तर आपण ग्राह्य धरणार नाही. म्हणजेच ही जी पॉसिबिलिटी आहे, ही पॉसिबिलिटी याच्यामध्ये शक्य होणार नाही, म्हणून -2 इज नॉट ॲक्सेप्टेबल आन्सर. म्हणून द व्हॅल्यू ऑफ डिस्टन्स ए बी इज, पहिल्या वेळेस आपली आली होती 18 और 2, दुसऱ्या वेळेस आली होती 2, 18. म्हणजे त्या ए बीमधलं, ए आणि बीमधलं डिस्टन्स एक तर 18 असेल किंवा एकतर हे 2 युनिट असेल, ते कधीही -2 असणार नाही. म्हणजे दिस इज अ अनॲक्सेप्टेबल, नॉट ॲक्सेप्टेबल कंडिशन हिअर. म्हणजे आपलं उत्तर 18 आणि 2 हे उत्तर येईल. अशाच प्रकारे जो आपला क्वेश्चन नंबर 6 आहे, या क्वेश्चन नंबर 6 जर तुम्ही बघितला तर त्यामधले सुद्धा एक्झाम्पल अशाच टाईपचे आहेत की तुम्हाला त्यांनी आकृती काढायला सांगितली. आता त्यातलं एक गणित मला वाटतं मी सोडून दिलं तर फार बरं होईल. ठीक आहे, त्यातलं एक पहिलं गणित आपण या ठिकाणी सोडवूयात. क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 6, सॉरी इथं घेतो क्वेश्चन नंबर 6, पटकन सोडून देतो कारण व्हिडिओ मोठा होत चालला आहे आपला. इफ ए बिटवीन बी बिटवीन सी, म्हणजे ए दरम्यान बी दरम्यान सी, अँड लेंथ ए सी इज इक्वल टू 11, लेंथ बी सी इज इक्वल टू 6.5, देन लेंथ ए बी इज इक्वल टू व्हॉट, म्हणजे ए बीचं डिस्टन्स आपल्याला काय करायचं आहे, काढायचे. म्हणजे 2 डिस्टन्स दिलेत, एक काढायचे. आणि आपल्याला इथं दरम्यानता पण दिलं बा, ए बिटवीन बी बिटवीन सी, हे फार महत्त्वाचं आहे. याच्यावरून आपल्याला सूत्र लिहिता येतं. काय लिहिता येतं, डिस्टन्स कडेचे 2, डिस्टन्स ए सी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी. पहा
ए सी इज इक्वल टू ए बी प्लस बी सी. आणि मग ज्या किमती दिलेल्या आहेत त्या तुम्ही टाका. ए सीची किंमत दिली 11, ए बी काढायचे, डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी किती दिले 6.5. आता परत तुम्हाला काय करावं लागेल पक्षांतर, कारण ते पुढे गेले. म्हणजे डिस्टन्स ए बी प्लस 6.5 इज इक्वल टू 11, चेंजिंग द साईड. मग डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 11 मायनस 6.5 विच इज इक्वल टू किती येईल तुमचं 4.5. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 4.5 असं त्याचं काय येईल आन्सर या ठिकाणी येईल. येते का लक्षात? किंवा आता हेच गणितामध्ये तुम्ही जर इथं आकृती काढली, पहा आणखी सोपं करून दाखवतो. ए बिटवीन बी बिटवीन सी आहे का? ए बिटवीन बी बिटवीन सी. ए सी दिलं आहे तुम्हाला, इथपासून इथपर्यंतचं अंतर तुम्हाला दिलं आहे किती 11 दिलं आहे बरोबर. आणि बी पासून सी पर्यंतचं अंतर किती दिलं आहे 6.5. मग बघा आता 11तून 6.5 गेले की डिस्टन्स ए बी राहील, ते किती येईल 4.5. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 6 प्रॅक्टिस सेट 1.1 इयत्ता 9वीचा तुम्ही सोडवू शकता. मित्रांनो, जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर निश्चितपणे तो तुम्हाला आवडला असेल. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढचा आणखी एक व्हिडिओ मी 1.1 मधले जे पुढचे एक्झाम्पल आहेत किंवा एखादं जे अवघड एक्झाम्पल तुम्हाला वाटत असेल तर त्याचं मला कळवा. मी ते 2-3 एक्झाम्पल परत पुढच्या एका व्हिडिओमध्ये पाठवतो. जर समजा 1.1 तुम्हाला पूर्ण सुटला तर आपण पुढचा जो भाग आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये काय करू पाहूयात. धन्यवाद.